हाय, मी डॉक्टर तेजस गुंडेवाल. मी एक फर्टिलिटी कन्सल्टंट अँड एंड्रोलॉजिस्ट आहे जीवनात पुण्यामध्ये. बेसिकली मी स्त्री रोग तज्ञ आहे. MS ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजी केलं आणि त्याच्यानंतर MCH इन रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन अँड सर्जरी ही डिग्री घेतली चेन्नईमधून. मी महाराष्ट्रातला पहिला स्त्री रोग तज्ञ आहे ज्याच्याकडे MCH इन रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन अँड सर्जरी ही डिग्री आहे. आणि फॉर माय परफॉर्मन्स इन चेन्नई 3 वर्षासाठी मला गोल्ड मेडल पण मिळालं होतं या डिग्रीच्या एंडमध्ये. अपार्ट फ्रॉम दिस MRCOG ही डिग्री मी घेतली आहे लंडनमधून. आणि ॲज अ पार्ट ऑफ माय MCH ट्रेनिंग आय वॉज ऑल्सो इन द US. आय वर्कड इन युनिव्हर्सिटी ऑफ मायामी, जिकडे मेल इन्फर्टिलिटी ॲडव्हान्स मेल इन्फर्टिलिटीचं ट्रेनिंग घेतलं. सो सगळ्यांना प्रश्न असेल की MCH इन रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन अँड सर्जरी म्हणजे नक्की काय. सो याच्यामध्ये 3 पार्ट्स आहेत: मेल इन्फर्टिलिटी आणि मेल सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे पुरुष वंध्यत्व, पुरुष गुप्त आजार, फिमेल इन्फर्टिलिटी स्त्रियांचं वंध्यत्व, आणि रिकरंट प्रेग्नन्सी लॉस म्हणजे वारंवार गर्भपात होणे. सो हे सगळ्या गोष्टी आम्ही करतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज MCH इन रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन अँड सर्जरी. सो पुरुष पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे प्रॉब्लेम्स, समान वंध्यत्व, शुक्रजन्म कमी असणं, शुक्रजन्म नसणं, शुक्रजन्मची स्पीड कमी असणं, शुक्राणूंची क्वालिटी कमी असणं. सो या सगळ्या गोष्टींसाठी गोळ्या किंवा इंजेक्शन्स देऊन हे इम्प्रूव्ह करणं, किंवा ज्या लोकांमध्ये स्पर्म म्हणजे शुक्राणू नसतात, ज्याला अझूस्पर्मिया म्हणतात, सो त्याच्यासाठी वेगवेगळे सर्जरीज करणं, ऑपरेशन्स करणं. आणि फिमेल्ससाठी, स्त्रियांसाठी नैसर्गिकपणे गर्भधारणा होण्यासाठी ट्रीटमेंट देणं. ज्या लोकांमध्ये नैसर्गिकपणे गर्भधारणा होत नाही त्या लोकांसाठी फर्टिलिटी एनहॅन्सिंग सर्जरीज म्हणजे की होल सर्जरीज म्हणतो आपण, ज्याला गर्भपिशवी आतून पाहणं, एस्ट्रोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, गर्भपिशवीतल्या गाठी काढून देणं, किंवा गर्भनलिका बंद असेल तर गर्भनलिका उघडून देणं. आणि अनेक असे दुर्बिणीचे की होल सर्जरीचे प्रकार असतात ज्याच्याने आपण नैसर्गिकपणे गर्भधारणा करून देऊ शकतो. आणि फायनली IVF. सो सगळ्या टाईपचं IVF आपण करतो, ज्याच्यामध्ये बेसिक IVF आहे, नॅचरल IVF आहे, ॲडव्हान्स्ड IVF आहे, ड्युअल स्टिम्युलेशन IVF आहे. सो असे वेगवेगळे प्रकारचे आपण गोष्टी करतो. अँड रिकरंट अबॉर्शन्स म्हणजे ज्या लोकांमध्ये वारंवार गर्भपात होतो, सो या लोकांसाठी ॲडव्हान्स्ड पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट वी गिव्ह. सो दिस इज द होल थिंग that I do, and that's what we call it as one-stop fertility solution. ज्याच्यामध्ये मेल पेशंट, फिमेल पेशंट या सगळ्यांना एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी, सगळे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, so that we get the best result that is available and that is possible. Thank you.